हॅलो माय डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांची मी मराठीच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी तुमची मराठी विषयाची व सगळ्याच विषयांची प्रथम घटक चाचणी फर्स्ट युनिट टेस्टची परीक्षा देऊन तुम्ही आता निवांत झाले आहात। मी अपेक्षा करते की तुम्हा सर्वांना मराठीचा पेपर अत्यंत सोपा गेला असेल, हो ना? व्हेरी गुड माय डिअर स्टुडंट्स। आता आपण आपल्या प्रथम घटक चाचणीच्या सिलेबसमध्ये पाठ क्रमांक 1 ते 3 यांचा अभ्यास केलेला आहे। मी अपेक्षा करते की तुम्ही आता इतकेही निवांत होऊ नका की आपली घटक चाचणी झाली आहे म्हणजे आता आपण महिनाभर पूर्ण रिलॅक्स झालो, निवांत झालो असं अजिबातसुद्धा समजू नका। तुमचा अभ्यास हा करतच राहा। तुमच्या प्रथम घटक चाचणीसाठी तुम्हाला पाठ क्रमांक 1 ते 3 अभ्यासत होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रथम सत्रासाठी देखील हे पाठ तुम्हाला येणार आहेत, परंतु 80-20 पॅटर्न असेल म्हणजे पाठ क्रमांक 4 पासून पुढचे पाठ हे 80% असतील आणि बाकीच्या पाठांवर केवळ 20 ते 30% तुम्हाला प्रश्न विचारले जातील, पण ते पाठ पूर्णपणे विसरणं देखील योग्य नाही। तर तुमचा आता पाठ क्रमांक 4 आपण सुरू करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पाठ क्रमांक 4 जो आहे तो अत्यंत छान असा विषय त्या पाठामध्ये घेतलेला आहे की बुद्धी, इंटेलिजन्स, मेमोरी हे आपण कसं वापरलं पाहिजे। आपलं इंटेलिजन्स, आपली बुद्धी ही आपण केव्हा, कशी आणि ती आपल्याला किती प्रमाणात आहे, ती आपल्याकडं विपुल प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे, मग तरीसुद्धा आपण त्याचा वापर करणं, तुम्हाला बुद्धी असणं आणि बुद्धीचा वापर करणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। ह्या 2 गोष्टी आपण बुद्धी असून केवळ चालत नाही, तर वेळेवर, योग्य वेळेवर त्या बुद्धीचा वापर कसा करायचा, हाव यू युटिलाइज युअर इंटेलिजन्स, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट। तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर कसा करतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर आपल्या आजच्या पाठामधनं सुद्धा आपल्याला आपल्या या बुद्धीचा वापर, आपला इंटेलिजन्सचा वापर आपण कसा केला पाहिजे याविषयी एक अत्यंत छान शिकवण, अत्यंत छान गोष्ट आपल्याला आज शिकायची आहे। आपल्या पाठाचे नाव आहे बुद्धिसागर। पाठाचे नावसुद्धा काय आहे? बुद्धिसागर। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मराठीचे पाठ्यपुस्तक आहे, पाठ क्रमांक आहे 4 आणि तुमचं पान नंबर आहे 23, दॅट इज द 23। मी पाठाचे वाचन करते। मी अपेक्षा करते तुम्ही सर्वजण व्यवस्थित प्रत्येक शब्दावर बोट ठेवणार। ॲज 7th स्टँडर्ड इज व्हेरी गुड, ऑल स्टुडंट्स आर व्हेरी सिन्सिअर। सो लेट अस स्टार्ट। आपण सुरुवात करूया। मी पाठाचं वाचन करते। पाठ क्रमांक 4 बुद्धिसागर। एकेकाळी काशीला विद्येचे केंद्र मानले जात होते। तेथे एकाच गावची 4 मुले सोबतच शिकत होती। त्यांची नावे होती ज्ञानसागर, विज्ञानसागर, विद्यासागर आणि बुद्धिसागर। पहिले 3 विद्यार्थी खूप वाचन करायचे। ते अभ्यासू तर होतेच, मात्र समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते। बुद्धिसागर मात्र जे वाचायचा ते नीट समजून घ्यायचा। शिक्षण संपून चौघेही सोबतच गावाकडे निघून गेली। ज्ञानसागर, विज्ञानसागर आणि विद्यासागर यांनी मनात विचार केला, आपल्या ग्रंथात संपूर्ण विश्वाचे ज्ञान लिहिलेले आहे। जर मार्गात कोणतीही अडचणी आल्या तर आपण त्या आपल्या ग्रंथज्ञानाच्या मदतीने सोडवू शकतो। आता काही अंतरावर चालत गेल्यावर चौक आला। त्या तिघांना कोणत्या मार्गाने जावं हे निश्चित करता आले नाही। त्यापैकी एक म्हणाला, चिंता करण्याचे कारण नाही, आपण तर एवढे ज्ञान मिळवले आहे, ते केव्हा कामी येईल? हे बघा, ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे, महाजनो येन गत सहम पंथाः, महाजनो येन गंतः सहम पंथाः। याचा अर्थ असा की ज्या मार्गाने जास्तीत जास्त लोक जात आहेत तोच रस्ता योग्य आहे। ज्या रस्त्याने जास्त लोकांची पावले दिसतात त्याच मार्गाने आपण गेले पाहिजे। बुद्धिसागरने त्यांची समजूतही घातली की इकडे जाऊ नका, परंतु तिघांनीही त्याचे ऐकले नाही। बुद्धिसागर एकट्याच जवळच्या गावात जाऊन पोचला आणि खाऊन पिऊन झोपी गेला। इकडे त्या मार्गाने जाऊन तिघेही स्मशानात पोचले। त्यावेळी तिथे एक गाढव लोळत होते। या तिघांनीही पहिल्यांदाच गाढव बघितले होते। हा कोणता प्राणी असावा असा प्रश्न, असा विचार ते करू लागले। त्यापैकी एक म्हणाला, मी आता ग्रंथ पाहतो आणि सांगतो की हा प्राणी कोणता असावा।
आणि तो घाईघाईने ग्रंथाची पाने चाळू लागला. होय, हे बघा मिळाले. लिहिले आहे की न्यायालय आणि स्मशानात जो सोबत राहतो तो आपला भाऊ होतो, म्हणून तो आपला भाऊ आहे. तिघेही गाढवाला मिठी मारणार एवढ्यात धावत पळत तिथे एक उंट आला. तिघेही उंटाला बघून हैराण झाले. आता हा नवीन कोणता जीव आला? यापैकी एकाने पुन्हा ग्रंथ पाहिला आणि म्हटले, अरे मी ओळखले याला, हा तर धर्म आहे. बघा लिहिले आहे, धर्माचा वेग फार तीव्र असतो आणि आपण सर्व मिळून ह्या भाऊला धर्मासोबत जोडूया, कारण ग्रंथात लिहिले आहे की बांधवांनी धर्माच्या मार्गाने जावे. त्यांनी उंटाला पकडून गाढवाच्या मानेला बांधण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उंटवाला तेथे आला आणि त्याने तिघांनाही तेथून हाकलून लावले. योगायोगाने ते तिघेही मित्र बुद्धिसागरच्या गावाला गेला होता तेथे जाऊन पोहोचले. त्यांना फार भूक लागली होती. ते भोजनाच्या व्यवस्थेची चिंता करू लागले. इतक्यात एकाने म्हटले, अशाने आपले काम होणार नाही. आपण शिक्षित आहोत. आपण सर्वांनी वेगवेगळ्या विद्या शिकल्या आहेत. ज्याला ज्या गोष्टीचे ज्ञान असेल त्याने तेच काम करावे. हा निश्चय करून त्यापैकी एक जो वैद्य होता तो भाजी आणण्यासाठी निघाला. जेव्हा त्याला कुठेच भाजीपाला दिसला नाही तेव्हा त्याने ग्रंथ काढून वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, लिंबाच्या पानात कोणताच दोष नसतो. तो लिंबाची पाने घेऊन आला आणि भाजी बनवू लागला. दुसरा तुपाची वाटी पकडून विचार करू लागला. मी संपूर्ण तर्कशास्त्राचा अभ्यास केला आहे, परंतु हे कुठेही दिसले नाही की तूप वाटीत आहे की वाटी तुपात आहे. आज प्रत्यक्षात करूनच बघूया. तेव्हा त्याने वाटी उलटून पाहिली. वितळलेले सर्व तूप पडून मातीत मिसळले. इकडे मातीच्या भांड्यात शिजत घातलेल्या खिचडीला खदखदताना पाहून तिघांनी विचार केला, ही काय बडबड करीत आहे. रागाने त्यांनी काठी मारली. खिचडी धुळीत मिसळली. हे सर्व पाहून बुद्धिसागरला त्या तिघांची कीव आली. त्यांच्या सांगण्यावरून गावातील लोकांनी त्या तिघांना आपल्या घरी भोजनासाठी नेले. त्यापैकी एक ज्याच्याकडे गेला होता तेथे शेवया बनवल्या होत्या. अशा लांब शेवया त्याने कधी खाल्ल्या नव्हत्या. शेवटी तो ग्रंथ पाहू लागला की त्या खाव्यात की नाही. त्याला एका ठिकाणी लिहिलेले आढळले की सुतासारखी लांब वस्तू खाणारा लवकर मरतो. बस मग काय, तो जेवण सोडून तेथून पळून गेला. दुसऱ्या आपल्या ताटात बटाटे पोहे पाहून छिद्रदोष असतात तेथे अनर्थ होत असतो या वाक्याची आठवण झाली. बटाटे पोह्यात तर छिद्र होती. शेवटी बटाटे पोहे न खाताच तो तिथून निघून गेला. तिसऱ्याने बघितले की त्याच्या ताटात असा पदार्थ आहे की त्या पदार्थाने ताट पूर्णपणे झाकले होते. त्याला पुस्तकातली धडा आठवला, ज्यात लिहिले होते की जो खूप लांब आणि रुंद असतो तो लवकर समाप्त होतो. त्यामुळे तोही उपाशीच परतला. परत आल्यावर बुद्धिसागरला त्या तिघांनी काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी चारही मित्र पुढील प्रवासासाठी निघाले. रस्त्यात त्यांना प्राण्यांच्या हाडाचा सांगाडा दिसला. त्याला पाहून ते विचार करू लागले की हा कोणत्या प्राण्याचा सांगाडा असावा. तेव्हा एक म्हणाला, मला अशी विद्या येते की या सांगाड्यावर परत मांस येईल. त्याने मंत्र म्हटल्यावर सांगाड्यावर कातडी आली. दुसऱ्याने आपल्या विद्येने त्यावर रक्त मांस इत्यादी आणले. तिसऱ्याने म्हटले, मी मंत्र्याच्या शक्तीने त्यामध्ये प्राण टाकून देतो, बघतो की माझ्या विद्येने हा प्राणी जिवंत होतो की नाही. आता हे ऐकून बुद्धिसागराने त्या तिघांनाही हा सिंह असल्याचे समजावून सांगितले. जर विद्येने हा जिवंत झाला तर तो सर्वांना खाल्ल्याशिवाय राहणार नाही. परंतु तो ऐकून घेणार नव्हता. तो म्हणाला, वा, हे कसे शक्य आहे. या दोघांनी आपल्या विद्येची परीक्षा घेऊन बघितली, मग मी का करू नको. असे बोलून त्यांनी मंत्र वाचायला सुरुवात केली आणि सिंह जिवंत झाला आणि डरकाळी फोडत त्यांच्यावर तुटून पडला. तिघेही आता भयभीत होऊन मंत्र विसरले. एवढ्यात बुद्धिसागरने असा मंत्र उच्चार केला की सिंह गाय बनला. हे पाहून ह्या तिघांनाही विद्येचा असलेला गर्व क्षणात नष्ट झाला. ते बुद्धिसागरच्या बुद्धीची प्रशंसा करू लागले. आता त्यांच्या ध्यानात आले होते की विद्या शिकणेच केवळ पुरेसे नाही, तर तिला समजून घेण्यासाठी सुद्धा बुद्धिमान होणे गरजेचे असते. विद्यार्थी मित्रांनो,
अत्यंत छान अशी ही कथा आपल्याला या पाठातनं दिली. आपण नेहमीचेच आपल्या आयुष्यात बघत असतो की काही काही मुलं असतात की ते फक्त पुस्तक घेतात, पुस्तकातला स्वाध्याय सोडवतात, ते पाठांतर करता, परीक्षा आली की ते पाठ केलेलं जसंच्या तसं उतरवतात आणि त्यांना मिळालेली मार्क्स ते दाखवत फिरतात की मला 85 मिळाले, मला 92 मिळाले, मला 93 मिळाले. स्टुडंट्स, तुम्हाला असं वाटतं की हे खरंच हे 93-94 पर्सेंटेज मिळून फक्त घोकंपट्टी करून, फक्त प्रश्न उत्तरेच पाठ करून आपण खरोखर हुशार बनतो? विद्यार्थी मित्रांनो, पाठांतर करणे हे एक स्तरापर्यंत ठीक आहे, किंवा पुस्तकाचाच अभ्यास करणं किंवा पुस्तकच करणं, पुस्तकातनं जे आहे त्याचाच अभ्यास करणं हे एक. पण आत्ताची तुमची जी युग आहे त्यामध्ये मल्टी टॅलेंटेड पर्सन्स लागतात. त्यामध्ये तुम्हाला नुसतं तुमच्या पुस्तकातलाच भाग लक्षात घेऊन, पुस्तकाचाच अभ्यास करून काही येणं शक्य नाही. तुम्हाला जर्नल अवेअरनेस पाहिजे, तुम्हाला जर्नल इन्फॉर्मेशन पाहिजे, तुम्हाला तुमच्या पुस्तकाचे सुद्धा ज्ञान पाहिजे, तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचे पण ज्ञान पाहिजे, तुम्हाला तुमच्या इतिहासाचे पण ज्ञान पाहिजे, तुम्हाला तुमचे विज्ञानाचे पण ज्ञान पाहिजे. तुम्हाला सर्व गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि केवळ ज्ञान असणेच आवश्यक नाही, तर त्या ज्ञानाचा वापर कुठे करणे, त्या इंटेलिजन्सचा, त्या बुद्धीचा वापर कुठे करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपला जो पाठ आहे त्याचे नाव आहे बुद्धिसागर. आता 4 मुलं ह्या पाठामध्ये घेतलेले आहे. तुम्हाला माहितीच आहे की पूर्वीच्या काळामध्ये असं आपल्या आत्ताच्या जशा शाळा आहेत तशा शाळा नसायच्यात. तर पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल असायचे, किंवा शिक्षक एक गुरुकुल किंवा एखादं ठिकाण असायचं ज्यामध्ये जाऊन मुलं आपले शिक्षण पूर्ण करायचे. तर पूर्वीच्या काळामध्ये काशी हे जे गाव आहे हे विद्येचे केंद्र. आता आपली जे विद्येचं केंद्र आहे ती पुणा सिटी आहे, बरोबर. पुणा हे विद्येचे केंद्र मानले जाते. पण त्यावेळी काशी हे शहर पुण्याचे अभ्यासाचे केंद्र किंवा विद्येचे केंद्र मानले जात होते. तर अशाच एका गुरुकुली 4 मुलांनी शिक्षण घेतले, ज्यांचे नाव होते ज्ञानसागर, विज्ञानसागर, विद्यासागर आणि बुद्धिसागर. नावंसुद्धा अत्यंत छान आहेत. ज्ञानसागर, विज्ञानसागर, विद्यासागर आणि बुद्धिसागर. पहिले जे 3 विद्यार्थी होते ना, म्हणजे ज्ञानसागर, विज्ञानसागर आणि विद्यासागर, हे खूप वाचन करायचे, खूप अभ्यास करायचे. आणि पण ते जे अभ्यास करतायत, ते जे वाचतायत ते समजून घेण्याचा कधीही प्रयत्न करत नव्हते. फक्त रट्टा मारायचा आहे, वाचायचं, पाठ करायचं, संपला विषय. ते अंमलात कसं आणायचं याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं. पण बुद्धिसागर जो होता तो जे वाचायचा ते नीट समजून घ्यायचा, बरोबर. शिक्षण संपून चौघेही आपल्या गावाकडे निघाले होते. आता त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, मग ते त्यांच्या गावाकडे निघाले. तर त्यांनी गावाकडे परतत असताना विचार केला की आपल्याकडे जे ग्रंथ आहे, ग्रंथ म्हणजे ज्ञान किंवा माहिती देणारे पुस्तक. पूर्वीच्या काळी बहुतेक लोकांनी मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवले. विचारवंतांनी, थोर विचारवंतांनी ग्रंथ, त्यांना जे ज्ञान होतं, त्यांना जी माहिती होती ती त्यांनी पुस्तकात उतरवून ठेवलेली आहे. त्यांना नाव पडतं की ग्रंथ. आपल्याकडे जे ग्रंथ आहे त्यामध्ये विश्वाचे म्हणजे संपूर्ण जगाचे ज्ञान आहे. तर आपल्याला मार्गात आपण जात असताना आपल्या रस्त्यात ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी आपण या ग्रंथाच्या ज्ञानाच्या मदतीने सोडवू शकतो. आता काही अंतर चालत गेल्यावर एक चौक आला आणि त्यांना आता प्रश्न पडला की चौक म्हणजे 4 रस्ते असतात. आता या 4 रस्त्यांपैकी आपण कोणत्या रस्त्याला जावं असा त्या 4 प्रश्न पडला. तर त्यापैकी एक म्हणाला की चिंता करण्याचे काही कारण नाही, आपल्याकडे ग्रंथ आहे, आपण तो ग्रंथ काढू, त्याच्यातनं बघू. तर त्यांच्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं होतं की महाजनो येन गत सहम पंथाः, म्हणजे ज्या मार्गाने जास्तीत जास्त लोक जात असतील किंवा ज्या रस्त्यावर जास्त पावले पडले असतील त्या रस्त्याने सर्वांनी जावं. आता अत्यंत शुद्ध मूर्खपणा आहे हा की आपल्याला रस्ता शोधण्यासाठी सुद्धा आपण ग्रंथाचा उपयोग घेतो आणि त्यातल्या त्यात तुमच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की जास्त लोक ज्या मार्गाने जात असतील त्याच मार्गाने जावं. आता ते बघू. शेवटी ते पुस्तक वाचूनच अभ्यास करणारी मुलं होती. मग त्यांनी
जिकडे जास्त लोकांची पावले दिसली त्या मार्गाने ते निघून गेले. पण बुद्धिसागर गेला का? नाही, बुद्धिसागर त्या मार्गाने गेला नाही. तो आपल्या स्वतंत्र मार्गाने गेला आणि शेवटी तोच एका गावात जाऊन पोचला. त्याने रात्री अत्यंत छानपणे जेवण केलं, झोपी गेला, आराम केला. पण आता हे उरलेले तिघं जे होते ते ज्या मार्गाने गेलं तो मार्ग कुठे जाऊन पडला? स्मशानात जाऊन पोचला. तो मार्ग कुठे जाऊन पोचला? स्मशानात जाऊन पोचला. आणि स्मशानात त्यांना एक गाढव लोळत दिसले. कोण दिसले? गाढव लोळताना दिसले. आता त्यांनी पहिल्यांदाच गाढव बघितले होते. मग ते विचार करू लागले की हा प्राणी कोण आता? मग त्यापैकी अत्यंत हुशार त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांचा ग्रंथ काढला. ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं की ग्रंथ बघतो हा प्राणी कोण असावे. ते ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं की न्यायालय आणि स्मशानात जो आपल्यासोबत असतो तो आपला बांधव असतो. बांधव असणे म्हणजे काय? भाऊ असतो किंवा बंधू असतो. जो न्यायालय आणि स्मशानात आपल्यासोबत असतो तो आपला बांधव असतो, तो आपला भाऊ असतो. बस ठरलं. आता ते वेडे तिघं गाढवं त्या दुसऱ्या गाढवाला मिठी मारायला जाणार. म्हणजे आता त्यांना असं वाटलं की हा स्मशानात मिळालेला गाढव आपला बंधू आहे, आपला भाऊ आहे. त्यांच्या ग्रंथातच तसं लिहिलेलं होतं. ते गाढवाला मिठी मारायला जाणार. इतक्यात तिथे कोण आला? उंट आला. एक उंट आला. त्या उंटाला बघून ते तिघेही हैराण झाले. हैराण होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. आश्चर्यचकित झाले आणि ते परत विचार करू लागले की आता हा कोणता जीव आला. मग त्यांनी परत त्यांचा ग्रंथ काढला आणि त्यातला एक म्हणाला, अरे मी याला ओळखले. बघा, त्यांनी त्याला ओळखले. हा तर धर्म आहे. हा तर कोण आहे? धर्म आहे. आता बघा यांच्या अकलेचं किती काय बोलावं ते सुचत नाही. तर ते बोलाले की हा काय आहे? धर्म आहे. आणि ते म्हणाला की धर्माचा वेग फार तीव्र असतो. तीव्र असणं म्हणजे जोरात किंवा जलद. आता तो उंट पळत होता तर जोरात, म्हणून त्यांनी काय अर्थ लावला की हा धर्म आहे आणि त्याचा वेग फार जोरात आहे आणि तीव्र आहे. तर बघा मी लिहिलं तीव्र असतो. आपण सर्वांनी मिळून या भाऊला धर्मासोबत जोडूया, कारण ग्रंथात लिहिले आहे की बांधवांनी धर्माच्या मार्गाने जावं. आता त्या मूर्खांना वाटलं की गाढव स्मशानात भेटला म्हणजे तो आपला बांधव, तिकडनं जोरात येणारा उंट म्हणजे धर्म, आणि त्यांनी उंट आणि धर्म म्हणजे त्यांच्या ग्रंथातच लिहिलेलं होतं की बांधवांनी धर्माच्या मार्गाने जावं. तर ते हुशार काय करू लागले? त्या गाढवाला त्या उंटाशी बांधू लागले. परंतु तितक्यात उंटवाला आला आणि त्यांनी त्या तिघांनाही हाकलून लावले. उंटवाल्याने त्या तिघांनाही हाकलून लावले. तर ते तिघेही त्या गावात जाऊन पोचले जिथे बुद्धिसागर आधीच जाऊन पोचलेला होता. आता तिथे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची हुशारी दाखवणं बंद केलं नाही. त्यांनी परत म्हटले की आता आपण प्रत्येकाने वेगळं वेगळं ज्ञान मिळवलं आहे, तर आपण प्रत्येकाने तीच कामे करायची ज्या विद्या आपण शिकलेले आहेत. मग त्यांनी निश्चय केला आणि जो वैद्य होता तेव्हा तो भाजी आणण्यासाठी गेला, कारण की त्याला काय चांगलं काय वाईट ते समजणार होते ना. मग त्याने भाजीपाला दिसला नाही तेव्हा त्याने ग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि ग्रंथामध्ये लिहिलं होतं की लिंबाच्या पानात कोणताच दोष नसतो. आता लिंबूच्या पानामध्ये कोणताच दोष नसतो असं त्यांना त्यांच्या ग्रंथात समजलं. मग या हुशाराने काय केलं? काहीच भाजीपाला बघितला नाही, काहीच केलं नाही. त्याने लिंबाची पानं आणली, त्याची भाजी करायला सुरुवात केली. दुसरा जो होता त्याने तर्कशास्त्राचा अभ्यास केला होता. तर्कशास्त्र म्हणजे वस्तूंचा ताळमेळ लावणं किंवा तर्क लावणे, तर्क शोधणे असं. तर त्याला आता असा प्रश्न पडला की मला आजपर्यंत प्रश्न पडलेला होता की तूप वाटीत असतं की वाटी तुपात असते. आता हा प्रश्न खरोखर वाटीत तूप असतं, कारण की का तुपात वाटी असते हा प्रश्न त्या हुशार व्यक्तीला पडला. मग त्या व्यक्तीने ते खरंच कशात काय असतं ते बघून पाहण्यासाठी ती तुपाची वाटी उलटी केली. आता तुपाची वाटी उलटी केल्यावर तूप सर्व मातीत मिसळलं. राहिला की भुका. मग परत तिसरा जो हुशार होता त्याने काय केलं की इकडे मातीच्या भांड्यात शिजत असलेली खिचडीला आता ती खिचडी शिजत आली, तिचा खदखद आवाज होऊ लागला. त्यावर तिसऱ्याने विचार केला की ही काय बडबड करते, त्रास देते. आता त्याला एवढं सुद्धा समजू नये की खिचडी शिजत आहे. तर त्याला असं वाटलं की ही बडबड करते. त्याने काठी घेतली आणि त्या पातेल्यावर मातीच्या भांड्यावर मारली. सर्व खिचडी मातीत मिसळून गेली. राहिले की तिघे उपाशी.
खिचडी पण धुळीत मिसळली. आता हे सर्व पाहून बुद्धिसागराला त्यांच्या तिघांच्या बुद्धीची कीव आली. किती विचित्रपणा हा, किती हे की यांना एवढ्या सोप्या सोप्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा समजू नाही. त्याला त्यांच्या बुद्धीची कीव आली. मग त्याच्या सांगण्यावरनं गावकऱ्यांनी त्यांना तिघांनाही जेवायला बोलवलं. पण आता जेवायला गेल्यावर सुद्धा त्यांनी त्यांचा मूर्खपणा सोडला नाही. पहिला जिथे जेवायला गेला तिथे त्याला शेवाया दिसल्या. तो त्या महाशयाने कुठेतरी वाचलेलं होतं की लांब असलेली वस्तू खाणारा लवकर मरतो. आता शेवाया तर तुम्ही आम्ही सर्वजण खातोच, पण शेवाया खाल्ल्याने का मरतो का? पण त्याच्या ग्रंथात लिहिलं होतं की लांब सूत असलेली वस्तू खाणारा लवकर मरतो. बस त्याने ते खाल्लं नाही. दुसरे विद्वान जिथे जेवायला गेले तिथे बटाटे पोहे होते आणि त्याने वाचलेलं होतं की छिद्र म्हणजे दोष असतो, छिद्र असणे म्हणजे दोष असतो आणि बटाटे पोह्यांना छिद्र होते. ते बघून तो सुद्धा उपाशी घरी परतला. तिसऱ्याच्या ताटात असं होतं की त्या पदार्थाने त्याचे पूर्ण ताट हे झाकलेले होते. त्याला पुस्तकातली तो धडा आठवला ज्यात लिहिलेले होते की जो खूप लांब आणि रुंद असतो तो लवकर समाप्त होतो. जो खूप लांब आणि रुंद असतो तो लवकर समाप्त होतो. बस या महाशयांनी सुद्धा काहीच खाल्ले नाही. तिघेही भुके घरी परतले आणि पण त्यांनी ह्या वेळेस त्यांच्यासोबत काय झालं ते बुद्धिसागरला सांगितले नाही. मग पुढे काय झालं, दुसऱ्या दिवशी ते चारही मित्र आता पुढच्या प्रवासाला निघाले. हे तिघं तर उपाशीच होते, आराम केला नाही, काही केला नाही, काही नाही. ते निघाले. आता जाताना त्यांना रस्त्यात एका प्राण्याच्या हाडांचा सांगाडा दिसला. म्हणजे फक्त त्याच्यावर मांस रक्त असं काहीही सुद्धा नव्हतं, फक्त हाडांचं स्केलेटन, बॉडी स्केलेटन, त्याला सांगाडा हा दिसला. आता त्या तिघं विचार करू लागले की हा कोणत्या प्राण्याचा सांगाडा असावा. त्यातला एक म्हणाला की मला अशी विद्या येते की त्याने याच्यावर रक्त आणि मांस येईल. बरोबर. त्याने मंत्र म्हटल्यावर सांगड्यावर कातडी आली. दुसऱ्याने म्हटलं की मी मंत्र म्हटल्यावर आता याच्यात रक्त आणि मांस येईल. आता एकाने कातडी आणली, एकाने रक्त आणि मांस आणलं. तर त्यावरनं त्यांना असे समजले की वा हे कसे कातडी आली. दुसऱ्याने आपल्या विद्येने त्यावर रक्त आणि मांस टाकले. तिसऱ्याने म्हटले की मी मंत्राच्या शक्तीने आता याच्यामध्ये प्राण टाकून देतो, बघतो की माझ्या विद्येने हा प्राणी जिवंत होतो की नाही. हे ऐकून बुद्धिसागरने त्या तिघांनाही स्पष्ट सांगितले की तुमचं ज्ञान आहे ते योग्य आहे, पण तुम्ही ह्या प्राण्याला जिवंत करू नका, कारण की हा प्राणी कोण आहे, सिंह आहे. आणि हा सिंह जर का जिवंत झाला तर तो आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. एवढं त्याने समजून सांगितले. पण तरीसुद्धा तो शहाणा तिसरा काय म्हटला, अरे वा वा वा, असे कसे शक्य आहे. याने याला कातडी आणली, याने त्याच्यावर रक्त आणि मांस टाकलं, तर मी आता माझ्या विद्येचा प्रयोग करून याचा जीव हा टाकणारच. मग त्यावर त्याने आपल्या मंत्रांचा उच्चार केलाच आणि त्या प्राण्याला जिवंत केलंच. बुद्धिसागरने त्यांचे सर्व जे पराक्रम होते ते बघितले, पण तो काहीही बोलला नव्हता, कारण की ते समोरचे ऐकणारे नव्हते. त्यांनी सिंह जिवंत केला. सिंह जिवंत झाला आणि डरकाळी फोडू लागला. डरकाळी फोडणे म्हणजे गर्जना करू लागला, ओरडू लागला. आणि हे तिघही आता घाबरले. आता आपण काही जिवंत राहणार नाही, आपण मेलोच, हा त्यांनी विचार केला. तेवढ्यात बुद्धिस्ट त्यांनी जेवढे त्यांचे मंत्र होते सगळं होते ते सिंहबाला समोर बघून ते त्यांचे मंत्र विद्या सर्व विसरले. यावेळेस बुद्धिसागरने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि योग्य मंत्र म्हणून त्याने त्या सिंहाची काय केली, गाय तयार केली. आणि त्या सिंहाची गाय तयार झाली म्हणून यांचे चौघांचे प्राण वाचले. आणि त्यांचे प्राण वाचलेले बघून त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांना आपल्या बुद्धीचा जो गर्व होता तो क्षणात नष्ट झाला की आपण बुद्धिमान नाही आहेत, आपल्यापेक्षा बुद्धिवंत बुद्धिसागर आहे, कारण की त्याने आपला योग्य वेळेस जीव वाचवला. आणि ते बुद्धिसागराच्या बुद्धीची प्रशंसा करू लागले. प्रशंसा करणे म्हणजे कौतुक करणे. कौतुक करू लागले आणि आता त्यांच्या ध्यानात आले की केवळ शिकणेच विद्या नाही, तर ते शिक्षण ती विद्या समजून घेण्यासाठी बुद्धिमान होणे सुद्धा गरजेचे असते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्ही नुसतं अभ्यासच करू नका, तर त्याच्यात काय आहे ते समजून घ्या. पाठांतर करू नका, समजून घ्या आणि तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करा.
असा अत्यंत छान असा आपला पाठ क्रमांक 4 होता, बुद्धिसागर. ज्या 4 मित्र होते आणि त्यांच्या बुद्धीविषयी आपण अभ्यास केला. तुमचा स्वाध्याय हा अत्यंत सोपा आहे. तुम्ही स्वाध्याय सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्हॉट्सअपवर मी स्वाध्याय सोडून तुम्हाला इमेजेस तर सेंड करणारच आहे. मी पाठवलेला इमेजेस आणि तुम्ही सोडवलेले स्वाध्याय हे रिचेक करा, टॅली करा, तुमचं स्वाध्याय पूर्ण करा. मी अपेक्षा करते की तुम्हाला सर्वांना पाठ क्रमांक 4 समजलेला आहे. आज पुरता इतकेच. घरीच राहा, सुरक्षित राहा, तुमचा अभ्यास वेळेवर करा आणि आपल्या पाठ क्रमांक 4 मधील कठीण शब्द हे आहेत ते पुन्हा एकदा बघा.